श्रोतेहो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, माणसाच्या आयुष्यात पैसा हा एक महत्त्वाचा घटक आहे. जगण्यासाठी, कुटुंब चालवण्यासाठी, गरजा भागवण्यासाठी पैसा हवा आहे. पण पैसा कुठल्या मार्गाने आलाय याला सर्वात जास्त महत्त्व आहे. कुणाला रडवून, कुणाचा हक्क हिरावून, भ्रष्टाचारानं किंवा अन्यायानं आलेला पैसा हा बाहेरून श्रीमंती दाखवतो, पण श्रोते हो, आतून मात्र तो शांती हिरावून घेत असतोय. असा पैसा घरात भांडणं आणतो, मनात अस्वस्थता निर्माण करतो आणि समाजात अपमान करून ठेवतो. श्रोते हो, पण या उलट नीतिमान मार्गानं, कष्टानं, प्रामाणिकपणानं मिळालेला पैसा कदाचित थोडा असेल, पण तो घरात आनंद आणतो, मुलांमध्ये संस्कार पेरतो, समाजात मान देतो आणि आत्म्यात आत्मसंतोष निर्माण करतो. म्हणून श्रोते हो, खऱ्या अर्थानं श्रीमंती ही पैशाच्या राशीत नसते, तर ती त्याच्या शुद्धतेत, नीतीत आणि समाधानात असते. सत्यानं, कष्टानं, स्वच्छ मार्गानं कमावलेलं धन हा आयुष्याचा पाया भक्कम करत असतं. बघा, पटतंय का? आवडलं तर नक्की घ्या, नाही आवडलं तर सोडून द्या. श्रोते हो, आपण नवीन असाल आणि आपण अजूनही हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज चांगल्या गोष्टीसाठी सपोर्ट म्हणून हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. हे सुंदर सुविचार आपल्या नातेवाईकापर्यंत, आपल्या मित्रपरिवारापर्यंत आवर्जून शेअर करून पोहोचवा. लाईक आणि कॉमेंटच्या माध्यमातून हे विचार आपल्याला कसे वाटतात ते देखील आवर्जून कळवा. चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. घरात येणारा पैसा मेहनतीतून, घामातून आणि प्रामाणिकपणातून यायला हवा. कारण असा पैसा फक्त भाकरच नाही तर आत्मसंतोषही देतो. मेहनतीचा पैसा कमी असला तरी त्यात चव असते, तो शांत झोप देतो. पापाचा पैसा खूप असला तरी अस्वस्थता निर्माण करतो. कुणाच्या डोक्यावर पाय ठेवून, कुणाच्या हक्काचा घास हिरावून आणलेलं धन कधी सुख देत नाही. उलट घरात भांडणं, मनात अस्वस्थता आणि नात्यात तड घेऊन येतं. इतरांना रडून आणलेला पैसा आनंद देण्याऐवजी शापासारखा ठरतो. नीतिमान पैशानं घरात कदाचित वैभव नसेल, पण शांतता, आनंद आणि आशीर्वाद हमखास असतात. पैसा नसला तरी जर तो स्वच्छ मार्गाने मिळाला असेल तर त्यात तृप्ती असते. अन्यायानं मिळालेलं सोनं मनाला ओझं वाटतं, पण कष्टानं मिळालेला दगडही सोन्यासारखा भासतो. योग्य मार्गाने मिळालेलं धनच मनाला हुरूप देतं. घरात येणारा पैसा जितका जास्त त्यापेक्षा कसा आला हे महत्वाचं असतं. कारण चुकीच्या मार्गाने आलेलं वैभव म्हणजे जळत्या दिव्याची वात असते, कधीही संपणार. मार्ग चुकीचा असेल तर संपत्ती जास्त दिवस टिकत नाही. भ्रष्टाचाराचा पैसा भिंतीवर रंग देतो, पण माणसाच्या चेहऱ्यावरचं हास्य हरवतो. अन्यायानं मिळालेल्या पैशानं बाह्य सजावट होते, पण मनाची उणीव भरून निघत नाही. मेहनतीच्या पैशानं घरातील मुलं संस्कार घेतात, अन्यायाच्या पैशानं वाढलेली मुलं संस्कार हरवतात. कमाईचं साधन मुलांवर थेट परिणाम करतं. शुद्ध मनानं कमावलेला पैसा घराला मंदिर बनवतो, पण शापाचा पैसा घराला रणांगण बनवतो. नीती आणि प्रामाणिकपणा घराचं वातावरण ठरवतो. इतरांच्या हक्कावर डाका टाकून मिळालेलं धन हातात राहत नाही, ते कुठल्या तरी संकटाच्या रूपानं नाहीसं होतं. पापाचा पैसा कधी टिकत नाही, तो संकटाला आमंत्रण देतो. नीतिमत्ता हीच खरी श्रीमंती आहे. पैसा फक्त खिशात मोजता येतो,
पण नीतिमत्ता हृदयात जपली जाते. प्रामाणिकपणानं माणसाची खरी ओळख ठरते. जगात सोनं चांदी मिळेल, पण एकदा विश्वास हरवला की तो पैशानं विकत घेता येत नाही. प्रामाणिकपणाचा पैसा विश्वास टिकवतो, पापाचा पैसा विश्वास मोडतो. फसवणूक करून मिळवलेला पैसा पोट भरतो, पण आत्मा रिकामा ठेवतो. अन्यायानं मिळालेल्या पैशात आत्मशांती नसते. घरात आलेला पैसा फक्त हिशोबात नको, तो आशीर्वादातही दिसायला हवा. योग्य कमाईमुळं घरात समाधान टिकतं. भ्रष्टाचाराच्या पैशानं बांधलेलं बंगलं आतून कोसळतात. कष्टाच्या पैशानं उभारलेली झोपडी सुद्धा आशीर्वादानं बहरते. घराची पायाभरणी पैशाच्या स्रोतावर अवलंबून असते. नीतीला सोडून मिळवलेली श्रीमंती म्हणजे पायाखालची वाळू. दिसते घट्ट, पण कुठल्याही क्षणी ढासळणारी. चुकीच्या मार्गानं कमावलेलं धन टिकाऊ नसतं. श्रमाचा पैसा शरीराला ऊर्जा देतो, पापाचा पैसा मनाला विष देतो. कष्टातून मिळालेलं धन जीवन उजळतं, अन्यायानं मिळालेलं जीवन हे विझवतं. कुणाचं डोकं पायाखाली घालून कमावलेला पैसा आयुष्यभर छातीवर दगड ठेवतो. इतरांचं दुःख स्वतःच्या सुखासाठी वापरलं की खऱ्या अर्थानं सुख हरवतं. धन हे साधन आहे, देह नाही. ते जीवन उभारायला हवं, नातं तोडायला नको. पैसा साधन म्हणून चांगलाय, देह झाला की नातेसंबंध हरवतात. घरात येणाऱ्या पैशाला दुधासारखी शुद्धता असावी, वासनासारखी दुर्गंधी नसावी. पैशाची शुद्धता म्हणजे त्याचा मार्ग. शुद्ध कमाई मुलांना संस्कार, समाजात मान आणि स्वतःला आत्मसन्मान देते. पैसा किती मिळतो यापेक्षा नीतीनं मिळाला का याला महत्व आहे. भ्रष्ट पैशाला चकाकी असते, पण खरी उजळणी फक्त कष्टाच्या पैशात असते. सम आणि टिकाव यात फरक आहे. फुकट मिळालेला पैसा हा चटकन संपतो. मेहनतीतून मिळालेला आयुष्यभर उपयोगी पडतो. सहज मिळालेल्या गोष्टीची किंमत ही कधीच राहत नाही. दुसऱ्यांचा शाप खाऊन जमवलेला पैसा कधी ना कधी शापच परत करतो. चुकीनं कमावलेलं धन परत संकटात नेतं. भ्रष्टाचारानं जमवलेली कोटींची संपत्ती एका निर्णयानं नाहीशी होऊ शकते, पण सत्यानं कमावलेला रुपया आयुष्यभर मोलाचा राहतो. पैशापेक्षा प्रामाणिकपणा टिकतो. श्रमाच्या पैशानं खाल्लेला साधा घासही गोड लागतो. अन्यायाच्या पैशानं खाल्लेली मेजवानीची थाळी सुद्धा ही कडू लागते. तृप्ती कष्टातून मिळते, अन्यायातून नाही. धन जमवताना माणुसकी हरवली तर पैसा शाप बनतो. मानवी मूल्यांपेक्षा पैसा मोठा होऊ नये. सत्याच्या पैशानं घराला पायाभरणी मिळते. खोट्या पैशानं भिंती मिळतात, पण पाया ढासळतो. टिकाव फक्त नीतिमंत मार्गानं मिळतो. पापाचा पैसा नेहमी लपवावा लागतो. पुण्याचा पैसा नेहमी दाखवावा वाटतो. अन्याय लपवावा लागतो. सत्य मिरवता येतं.